नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहोत ज्यांना मशीन चालवता येत नाही ती कशी मशीन चालवायला शिकायची। सुरुवातीला मशीन चालवताना पायडलवर उजवा पाय मागे आणि डावा पाय पुढे असा ठेवायचा आणि उजवा हात वरच्या चाकावर ठेवायचा आणि उजव्या पायावर आधी प्रेस करायचं आणि मग एकदा डाव्या आणि एकदा उजव्या असं प्रेस करत जायचं आणि आपल्याला जेव्हा बॅलन्सिंग यायला जाईल तेव्हा दोन्ही पाय इक्वल ठेवून पायडल मारायचं। अशा प्रकारे आपण मशीन चालवायला शिकू शकतो आणि प्रॅक्टिसनी आपण ती चालवायला व्यवस्थित शिकतो। आणि त्याच्यानंतर आधी सुरुवातीला पेपरवर टीप कशी मारायची, स्ट्रेट आणि आडव्या लाईन्स वगैरे मारायचं आणि ती प्रॅक्टिस झाल्यानंतर राऊंड मध्ये मारायची प्रॅक्टिस करायची आणि हे त्याच्यानंतर साध्या कपड्यावर पण प्रॅक्टिस करायची। अशा प्रकारे आपण मशीन चालवायला शिकू शकतो। नमस्कार, सगळ्यात आधी आपण आज शिकणार आहोत मशीनमध्ये दोरा कसा लावायचा हे पहा। सगळ्यात आधी रीळ इथे लावली, त्यानंतर वरच्या छिद्रात इथनं टाकल्यानंतर यात अडकवायचा दोरा आणि हा वरती काढून घ्यायचा। त्यानंतर वरच्या घोडा म्हणजे यात टाकायचा, त्याला ओढून घ्यायचं। त्याच्यानंतर सुईमध्ये टाकायचा दोरा। त्यानंतर बॉबिन केस कशी लावायची ते आपण पाहू। सगळ्यात आधी बॉबिन केस भरल्यानंतर उजवीकडनं बॉबिन केसमध्ये बॉबिन टाकायची, त्यानंतर उजवीकडून जाऊन परत रिटर्न येऊन जायचं आणि त्यानंतर बॉबिन केस कधीही लावताना सुई वरतीच असली पाहिजे। त्यानंतर बॉबिन केस लावताना असा टक म्हणून आवाज आला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित लागली। त्यानंतर वरचा दोरा खाली एकदा हे करायचा आणि मग खालचा दोरा वर काढून घ्यायचा। अशा प्रकारे सुईमध्ये वरती दोरा आणि खाली लावून घ्यायचा आणि मग अशा प्रकारे टीप मारायची। हे ज्यांना मशीन चालवता येत नाही हे त्यांच्यासाठी सांगत आहे गाईडलाईन म्हणून। थँक्यू।